क्षणिक भेट. क्षणिक भेट असली तरी रोज दिसायला हवी होती ती. तिच्यासाठीच रोज 15 मिनटं आधी बस स्टँडवर उभा असायचो. तिची एक झलक दिसली तरी मनाला शांती मिळायची. कोण, कुठली ती, काहीच माहीत नव्हतं. पण माझ्या नकळत मी हरवत चाललो होतो तिच्या. एक वेगळीच भावना मनात घर करू लागली होती. हल्ली तिला भेटायला मिळावं म्हणून मी कामावर रोज हजर राहू लागलो. पूर्ण महिन्यात एकही सुट्टी झाली नाही. कामावर सगळ्यांना नवल वाटलं. मी इतका सुट्ट्या करणारा अचानक कसं काय रेग्युलर येऊ लागलो. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता. मी मात्र काहीच बोललो नाही. ती कोणाकडेच बघायची नाही. माझ्यासारखे अजून किती जण तिच्यावर लट्टू असतील माहीत नाही. असाच एक दिवस धावत येत होतो कारण उशीर झाला होता. ती बसमधून चढून जात होती. मला एक नजर तिला नेहमीसारखं बघायचं होतं. मग काय, मी धावतच तिच्या पाठोपाठ बसमध्येच चढलो. घाई करत तिच्या मागून गेलो. ती गर्दीतून वाट काढत पुढे पुढे गेली. एका सीटजवळ येताच तिला बसायला जागा मिळाली. मनात म्हणालो, किती नशीबवान आहे. म्हणून मीही वाट काढत तिच्यापर्यंत पोहोचलो. तेव्हा तर मी उडालोच, कारण एका मुलाच्या बाजूला बसली होती ती. त्याचा हात तिच्या खांद्यावर होता आणि तिची मान त्याच्या खांद्यावर टेकली होती. अचानक मला कसं तरी वाटू लागलं. तिचं नाही त्याचं नशीब चांगलं असं वाटू लागलं. माझ्या नशिबावर मात्र मीच हसलो. एवढी धावपळ करून बसमध्ये का चढलो. पुढच्या बस स्टॉपला उतरण्याशिवाय आता पर्याय नव्हता. मनाला समजावलं, एक गेली तर काय झालं, आपण दुसरी शोधू. पण एक गोष्ट मात्र चांगली घडली. तिच्यामुळे ह्या महिन्यात पगार चांगला हाती आला. म्हणूनच आता उशिरा का असेना मी गप्प कामावर गेलो. पुन्हा दुसरी शोधण्यासाठी. रसिक हो, ही एक काल्पनिक लघुकथा आहे. ह्याचे सर्व हक्क लेखिकेकडे अबाधित आहेत. धन्यवाद. लेखिका शब्दवेधी.